हा बघा, हा आहे माझा बोर्ड जो उलटाच होऊन गेला होता. आगल्या दिवशी खूप हवाधून वगैरे होती. बापरे! त्यामुळे तर माझा बोर्ड बिलकुल सरळचा उलटाच होऊन गेला. मग दक्षू म्हणाला, की "मम्मी चल मी तुझा बोर्ड सरळ करून देते." तसंच त्याच्या पप्पाला सुद्धा सवय आहे मला हेल्प करायची. तर मग मी म्हटलं मीच चढणार होती. पण तो म्हणाला, "मम्मी मीच चढते आणि तुझा बोर्ड व्यवस्थित करून देते." आणि खरंच मोठ्यापासूनच छोटे मुलं शिकतात. म्हणून मला थोडी मदत केली. तर दुसऱ्या दिवशीचा सकाळचा टाईम आणि मला लागली होती खूप भूक. मी म्हटलं चला आता काय करायचं आणि हा आहे हेल्दी नाश्ता. तर मी असं छान माझ्याकडे दही होतं छान घट्ट घट्ट आणि खरंच खूप टेस्टी होतं. हे विकत घेतलेलंच दही आहे. आमच्याकडे असे एक आबाजी येतात त्यांच्याकडून आम्ही असे घेते. ते त्यांच्याकडे अशी शेती वगैरे आहे. तर ते वगैरे खरंच खूप छान असतात आणि घरचं असतात. तर असं मग मी छान साखर वगैरे टाकली आणि खरंच हा असा ज्यांनी कोणी डाएटवर असेल ना त्यांनी असा छान असा हेल्दी नाश्ता म्हणून पण तुम्ही करू शकता आणि खरंच खूप टेस्टी वाटते. दुधापेक्षा मला दही टाकून खूप आवडते आणि तुम्ही पण असं करून बघा एखादी वेळा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा आहे मखाना. मी म्हटलं चला आता मखाना माझा डब्यातला संपला होता. मी म्हटलं थोडंफार मी आता असं भरून घेते. डबा रिकामा झालेला होता आणि डब्यामध्ये असं भरून राहिलं ना तर आपल्याला आठवण पण येते खाण्याची. तर आपण खाऊन घेतो आणि मग त्यानंतर मी घेतलं हे सरसोचं तेल. सरसोच्या तेलामध्ये मला टाकायचं होतं लसणाच्या पाकळ्या वगैरे आणि गरम करायचं होतं. सासूबाईंनी मला 2 दिवस सांगितलं पण मी काही विसरून गेली होती. मी म्हटलं चला आता आज फायनली मी हे काम करूनच घेते. तर सरसोचं तेल घेतलं आहे गव्हात टाकलं. आणि तोपर्यंत म्हटलं चला मी लसणाच्या 2-3 अशा पाकळ्या घेतल्या आणि याच्यामध्ये खरंच खूप आरामदायक पडते आणि माझे मुलं मी वगैरे आणि आईसुद्धा पण त्यांनी पण असे लावतात. तर मी असे यांचे छान छिलके वगैरे काढून छान त्याच्यामध्ये असं थोडंसं कूट करून त्याच्यामध्ये टाकून दिलं आणि खरंच ह्या तेलाने खरंच खूप आराम पडतात. तर अशा प्रकारे माझं तेल झालं गरम आणि खरंच खूप फायदेमंद तेल आहे हे बरं. आणि त्यानंतर मी घेतली भेंडीची भाजी बनवायला. तर भेंडीची भाजी म्हटलं तर मुलांची खूप फेवरेट. तर आणि मला पण खरंच खूप आवडते. मला मसाला भेंडीपेक्षा मला अशी भेंडी खूप आवडते आणि हे घेतलं आहे लिंबू. तर लिंबूचे असे 2-3 थेंब टाकायचे ज्याच्याने चिकटपणा येत नाही. तर असे पण माझी पण भेंडी काही चिकट वगैरे होत नाही. पण मी म्हटलं त्याला लिंबू होतं कारण की मी अगोदरच चिरून वगैरे छान धुवून, सुकून, चिरून वगैरे घेते आणि त्याच्यामुळे पूर्ण जे चिकटपणा आहे तो निघून जाते. पण तरी पण लिंबू दिसलं मी टाकून दिलं त्याच्यामध्ये आणि ही अशी चिवताई आली होती. मी तिला छान असे ब्रेडचा एक तुकडा टाकलेला होता आणि अशी खायला छान बसली ठेवली आणि भुरकून उडून गेली आणि दक्षूचा टाईम झाला आणि बघा दक्षू आता खेळायला त्याच्यासोबत कोणीच नाही तर तो एकटाच असा छान घरामध्ये खेळत होता. तो व्हिडिओमध्ये फार कमी ते म्हटलं चला आता व्हिडिओमध्ये त्याला थोडंसं घेऊन घेते आणि हे टाकलेलं आहे तांदूळ आणि मेथी आणि थोडी पत्ती आणि खरंच याचा रिझल्ट खूप छान आहे. मी असं होम रेमेडी वगैरे करत असते कारण की मला होम रेमेडीसुद्धा पण आवडते आणि शॅम्पू वगैरे तर आपण यूज करतोच. पण केसासाठी सुद्धा जेवढं काही होईल तर मी तेवढं करते कारण की मला काळजी घ्यायला स्किनची, हेअरची आणि खरंच मला घ्यायला खरंच पर्सनली खूप आवडते. तर मी अशा प्रकारे स्वतःची काळजी घेते. स्वयंपाक वगैरे जरा सर्व निपटून गेलं आणि मी छान असं थोडं स्किन केअर संध्याकाळी करून घेते आणि छान असा धुडा वगैरे पाडला. तर आता ब्लॉग मी इथं छान कंप्लीट करते. त्याला बाय.